Class we are discuss the nomenclature of the alcohol. Okay. Today we are discuss the nomenclature of the phenol. तर लक्षात द्या फिनॉलचं nomenclature कसं करायचं आपल्याला माहिती आहे दोन सिस्टम कॉमन नेम्स अकॉर्डिंग टू IUPAC नेम. ओके. तर लक्षात द्या ऍक्च्युअल फिनॉल काय आज आपल्याला टॉपिक पाहायचा आहे का nomenclatures ऑफ फिनॉल. फिनॉलचं काय पाहायचं आपल्याला आज nomenclature पाहायचं. ऍक्च्युअल फिनॉलला नेमिंग कसं करायचं दोन याच्याने एक IUPAC नेम आणि दुसरं कॉमन नेम. तर लक्षात ऍक्च्युअल फिनॉल मध्ये जर विचार केला तर ही जी ऍक्च्युअल फिनॉल कशाला म्हणतात ते आपण ऑलरेडी प्रिव्हियस क्लास मध्ये पाहिलं होतं की जे बेन्झीन रिंग आहे हे ऍक्च्युअल कन्सिडर केली की बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग मध्ये प्रत्येक कार्बनवर हायड्रोजन असते. त्या हायड्रोजनला बेन्झीन रिंग मधल्या हायड्रोजनला जर आपण कशाने रिप्लेस केलं हायड्रॉक्सिल ग्रुपने. ओके सुद्धा दॅट इज कॉल्ड एज फिनॉल. ओके फिनॉल कशाला आहे म्हणतो आपण हे हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे बेन्झीनची. बेन्झीनच्या हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हला ह्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण फिनॉल म्हणतो. हा जो कंपाऊंड दिसून राहिला आपल्याला हा कंपाऊंड कोण आहे हा कंपाऊंड कोण आहे फिनॉलचा. मग त्या फिनॉलला नेमिंग कसं करायचं एक कॉमन नेम अँड दुसरं IUPAC नेम. आता हा फिनॉल आहे फिनॉलवर प्रत्येक आता ऍक्च्युअल प्रत्येक कार्बनवर कोणताही कंपाऊंड कोणताही सबस्टेंट ऍड होऊ शकते. मग जर सबस्टेंट प्रेझेंट असेल तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं तर आज आपल्याला नॉमेनक्लेचर बघायचं फिनॉलचं. त्याचं कॉमन नेम जर बघितलं त्याचं कॉमन नेम काय राहणार याचं कोणतं नेम IUPAC नेम. लक्ष द्या जर इथे विचार केला तर याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम काय फिनॉलच आहे. याचं कॉमन नेम काय आहे फिनॉल आहे. पण याचं जे IUPAC नेम आहे याचा IUPAC नेमचा जर विचार केला तर IUPAC नेम काय आहे तर हा जो ऍक्च्युअली हे जे एरोमॅटिक रिंग दिसून आहे कोण आहे बेन्झीन आहे. ओके आणि हा जो OH आहे आपल्याला माहिती आहे रिप्लेस करतो कशाने OL. सो दॅट वाय इट इज कॉल्ड IUPAC नेम. जर पाहिलं तर IUPAC नेम काय याचं बेन्झॅनॉल आहे किंवा याला IUPAC ने कन्सिडर केलाय की जनरल नेमलाच IUPAC नेम सुद्धा देता येते. सो त्याचं जे IUPAC नेम आहे ते फिनॉल सुद्धा आहे. तर तुम्ही त्याचं कॉमन नेम किंवा IUPAC नेम फिनॉल सुद्धा कन्सिडर करू शकता फिनॉलच किंवा IUPAC नेम बेन्झॅनॉल. ओके आता असे कंपाऊंड असे काही कंपाऊंड्स आहेत फिनॉलचे की ज्याच्यामध्ये प्रत्येक हायड्रोजन रिप्लेस करून कोणतं तरी सबस्टिट्यूएंट ग्रुप किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट राहू शकते. ओके तर काहीतरी आपण काही त्याचे एक्झाम्पल्स घेऊ. सपोज फर्स्ट एक्झाम्पल जर मी कन्सिडर केलं क्रिसॉलचं. क्रिसॉल म्हणजे एका फिनॉलवर एक तर अर्थो मेटा किंवा पॅरा पोझिशनवर जर CH3 ग्रुप प्रेझेंट असेल तर ओके इथे जर हायड्रॉक्सिल हा फिनॉल आहे त्याच्या मेटा पोझिशनवर जर CH3 ग्रुप प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण क्रिसॉल म्हणतो. पण आता कोणता क्रिसॉल आहे अर्थो क्रिसॉल पॅरा क्रिसॉल की मेटा क्रिसॉल हे कॉमन नेमिंग आहे त्यांचे. सपोज याचं कॉमन नेम जर बघितलं तर याचं कॉमन नेम काय आहे आणि याचं IUPAC नेमिंग काय आहे. लक्षात द्यायचं कॉमन नेम बघितलं तर कॉमन नेम काय ना हा जो फिनॉल्स आहे. ओके ऍक्च्युअली मी आता सांगितलं की जर फिनॉल आहे फिनॉलच्या अर्थो मेटा किंवा पॅरा पोझिशनवर जर CH3 ग्रुप दिसत तर त्याला क्रिसॉल म्हणतो. पण हा ऍक्च्युअल कोणत्या पोझिशनवर आहे अर्थो पोझिशनवर आहे. सो दॅट वाय इट इज कॉल्ड ॲज अर्थो क्रिसॉल. त्याला काय म्हणतो आपण अर्थो क्रिसॉल म्हणतो. हा जर पॅरा पोझिशनवर आला असता तर इथे पॅरा क्रिसॉल म्हटलं हा मेटा पोझिशनवर आला असता तर मेटा क्रिसॉल म्हटलं. आता ऍक्च्युअल हा तो कॉमन नेमिंग झाला. आता IUPAC नेमिंग काय IUPAC नेमिंग मध्ये लक्ष द्या ऍक्च्युअल मेन फंक्शन ग्रुप कोण आहे हे कळायला पाहिजे आपल्याला. अकॉर्डिंग टू सिक्वेन्स जी सिरीज होती प्रायोरिटी ऑर्डर त्यानुसार पाहिलं होतं की ऍक्च्युअल अल्कोहलला प्रायोरिटी फर्स्ट देतो नंतर सबस्टिट्यूएंट अल्किलला देतो बरोबर. इथे जर मेन फंक्शन ग्रुप पाहिलं तर कोण आहे OH आहे आणि हा CH3 ग्रुप. ओके मेन फंक्शन ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप OH आहे. आता इथे जर पाहिलं तर बेन्झीन रिंग आहे. ओके बेन्झीन रिंग सो दॅट बाय राईट हँड बेन्झीन. ओके आता बेन्झीन मध्ये बेन्झेनॉलचा इथे जर विचार केला तर जो E आहे E रिप्लेस करतो कशाने आपण OL. आता इथून जर नंबरिंग देतो म्हटलं आपण कोणत्या कार्बनवर CH3 ग्रुप प्रेझेंट आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ. ऍक्च्युअल कोणत्या कार्बनवर प्रेझेंट आहे CH3 ग्रुप सेकंड कार्बनवर. मग जर सेकंड कार्बनवर प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो सेकंड कार्बनवर प्रेझेंट आहे त्याचं नाव काय आहे 2 याला काय म्हणतो आपण हा जो CH3 हा मेन फंक्शन ग्रुप आहे. हा कोण झाला सबस्टिट्यूएंट आणि सबस्टिट्यूएंटला आपण कुठे लिहितो प्रिफिक्स मध्ये. सो राईट डाऊन हियर 2 मिथाइल बेन्झॅनॉल 2 मिथाइल बेन्झॅनॉल हे काय झालं याचा IUPAC नेमिंग झालं. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. If I consider this is the hydroxyl group present on that and this CH3 group present on the मेटा पोझिशन. जर तो मेटा पोझिशन वर असेल तर त्याचं काय याचं कॉमन नेमिंग काय असणार
आता आपण पाहिलं की ते होता म्हणून ऑर्थोक्रिसॉल, तर मेटा पोझिशनवर आहे त्याचं नाव कॉमन नेम काय होणार, मेटाक्रिसॉल. ओके, आता आयपॅक नेमिंग काय आहे याचं, आयपॅक नेमिंग मध्ये जर बघितलं तर आयपॅक नेम काय याचं, ऍक्च्युअल हा पहा लक्षात द्या बेन्झिनच आहे. ॲझोन हा जो CH3 ग्रुप आहे सबस्टिट्यूएंट, ऍक्च्युअली इथे कोणत्या पोझिशनवर होता, सेकंड पोझिशनवर होता, इथे कोणत्या पोझिशनवर आहे, थर्ड पोझिशनवर आहे. सो दॅट वाय इट इज कॉल्ड ॲज 3 मिथाइल आणि ॲज इट इज बेन्झॅनॉल. ओके, थर्ड एक्झाम्पल मध्ये जर एक्झाम्पल जर घेतलं आपण, तिथे जर पाहिलं हा जो CH3 ग्रुप आहे, हा CH3 ग्रुप जर मी पॅरा पोझिशन वर जर घेतला आणि हा OH ॲज इट इज इथे जर बघितलं तर काय होणार, कॉमन नेम काय येणार याचं आणि आयपॅक नेम काय असणार. कॉमन नेम जर बघितलं आपण, कॉमन नेम, तर कॉमन नेम काय असते, ऍक्च्युअल क्रिसॉलच आहे. आपण क्रिसॉल कोणत्या पोझिशनवर प्रेझेंट आहे, पॅरा पोझिशनवर CH3 प्रेझेंट आहे, त्याला काय म्हणू आपण, पॅरा क्रिसॉल. आता नंबरिंग इथे सुद्धा देतो म्हटलं तर नंबरिंग इथून फर्स्ट, इथून सेकंड, इथून थर्ड, इथे फोर्थ, इथे फिफ्थ, इथे सिक्स्थ, हा मेन फंक्शन ग्रुप आहे. ऍक्च्युअल हा कोण आहे, बेन्झॅनॉल आहे. पण हा जो CH3 ग्रुप आहे कोणत्या पोझिशनवर प्रेझेंट आहे, 4. सो दॅट वाय इट इज कॉल्ड ॲज 4 मिथाइल बेन्झॅनॉल. तो सिंपल एक्झाम्पल्स आहे, हे सर्व कोण आहे, फिनॉल आहे. फिनॉलचे हे कॉमन नेम्स आणि ते आयपॅक नेम. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल इज दॅट, नेक्स्ट एक्झाम्पल जर घेतलं आपण, इथे जर बघितलं हा सुद्धा काय आहे, बेन्झीन रिंग आहे. त्या बेन्झीन रिंगवर हायड्रोक्सिल ग्रुप इथे प्रेझेंट आहे आणि एक अल्फा पोझिशनवर हायड्रोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. ऑलरेडी याचं सुद्धा कॉमन नेमिंग आपण क्लासिफिकेशन मध्ये बघितलं की ऍक्च्युअल जर हायड्रोक्सिल ग्रुप फर्स्ट अँड सेकंड पोझिशनवर जर या प्रकारचं जर असेल त्याला काय म्हणतो, याचं जर कॉमन नेम बघितलं त्याचं कॉमन नेम काय असणार आणि आयपॅक नेम काय, लक्ष द्या. ऑलरेडी याचं एक्झाम्पल बघितलं की याचं जे जनरल नेम आहे किंवा कॉमन नेम आहे हे काय असते, याचं कॅटा, त्याला काय म्हणतो आपण, कॅटाफॉल म्हणतो. आता याचं आयपॅक नेमिंग करणं खूप मेन इम्पॉर्टन्स आहे. ऍक्च्युअल जनरल कॉमन नेम्स विचारला जात नाही, आयपॅक नेमिंगच विचारला जाते. हे जे कॉमन नेम्स आहे याचं कॅटाफॉल्स आहे. लक्षात द्या, हायड्रोक्सिल ग्रुप आर प्रेझेंट ऍडजस्टंटली ऑन द बेन्झीन रिंग, दॅट इज कॉल्ड द कॅटाफॉल. ओके, नाउ आयपॅक नेमिंग मध्ये जर पाहिलं तर ऍक्च्युअली पॅरेंट चेंज आहे. ओके, कोण आहे, बेन्झीन. हायड्रोक्सिल ग्रुप कोणत्या पोझिशनवर प्रेझेंट आहे, ऍक्च्युअल नंबरिंग दिलं तुम्ही इथून द्या की इथून द्या. ओके, तर नंबरिंग इथून देताना 1 2 3, ऍक्च्युअल जिथून जवळ पडते तिथून नंबरिंग इथं 1 2 3 ऍज इट इज दॅट 1 2. ओके, सो नंबरिंग घेऊ आपण सर्वात पहिले. ऍक्च्युअल हा फर्स्ट नंबरिंग, सेकंड, थर्ड पोझिशन, फोर्थ पोझिशन, फिफ्थ पोझिशन आणि सिक्स्थ पोझिशन. ऍक्च्युअली जे पॅरेंट्स आहे ते कोण आहे, बेन्झेन आहे. सो राईट डाऊन बेन्झेन. आणि आपल्याला माहिती ही रिप्लेस करतो ओएल, पण इथे ओएल दोन ग्रुप दिसून राहिले, हायड्रोक्सिल हा आणि हा, पण त्याची पोझिशन इंडिकेट करणं गरजेचं आहे. पोझिशन काय याची, फर्स्ट आणि सेकंड. सो राईट डाऊन लोकेट नंबरला आपण सेपरेट करता नाही, कधी काय वापर, कशाचा वापर करतो, हायपनचा. सो दॅट वाय बेन्झेन हायपन 1 कॉमा, लोकेट नंबरला दोघाला सेपरेट करायसाठी आपण काय करतो, कॉमाचा यूज करतो, आणि नेमला आणि नंबरला सेपरेट करायसाठी हायपन यूज करतो. सो 1 कॉमा 2 हायपन. ओके, इथे जो आहे तो कोण आहे, ओएल आहे. का बरं, ओएच ग्रुप प्रेझेंट आहे, पण ओएच ग्रुप 2 आहे, त्यासाठी काय लावायचं, डाय. जर 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. ओके, तर लक्षात ठेवायचं याचं नाव काय होणार, बेन्झेन 1 2 डायमर. सिंपल असं होऊ शकते की हा हायड्रोक्सिल ग्रुप सेकंड पोझिशनवर आहे, हा थर्ड पोझिशनवर सुद्धा राहू शकते, आणि त्याला आपण रिसोसिनॉल्स म्हणतो. हे सुद्धा कॉमन नेम बघितलं आपण. नेक्स्ट वन एक्झाम्पल जर घेतलं मी, तर हाच हायड्रोक्सिल ग्रुप इथे आहे आणि कोणत्या पोझिशनवर आहे, थर्ड पोझिशनवर आहे. त्याचं कॉमन नेम काय होणार आणि आयपॅक नेमिंग काय होणार, लक्षात आहे. याचं कॉमन नेम बघितलं, कॉमन नेम खूप सिंपल्स आहे, ऍज इट इज ऑलरेडी प्रिव्हियस क्लास मध्ये सुद्धा पाहिलं आपण. याला काय म्हणतो, रिसोसिनॉल. रिसोसिनॉल त्याला काय म्हणतो आपण, रिसोसिनॉल म्हणतो. आता याचं आयपॅक नेमिंग सुद्धा सांगू शकणार तुम्ही की बेन्झीन रिंग आहे, तो सिलेक्ट डाऊन काय होणार, बेन्झीन. हा बेन्झीन, ई काढायचं आहे बरोबर, आता हायपन लावायचं आहे. आता लोकेट नंबर लक्ष द्या, हा फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. ऍक्च्युअली लिहून घेतो 1 2 3 4 8 आणि 6. तर लक्ष द्या, हायड्रोक्सिल ग्रुप कोणत्या कार्बनवर प्रेझेंट आहे, फर्स्ट कार्बन आणि थर्ड कार्बन. सो राईट डाऊन हायपन 1 3 हायपन. ऍक्च्युअल हायड्रोक्सिल ग्रुप 2 आहे, दॅट वाय राईट डाय, आणि हा
OH group as supplied by OL. So simple name benzene 1,3 diol. Okay. Now next one example जर बघितलं आपण as it is असं तुम्हीच सांगू शकणार. हा हायड्रोक्सिल ग्रुप आता जर पॅरा पोझिशनवर जर प्रेझेंट असेल त्याचं कॉमन नेम काय आहे हे सुद्धा बघितलंय आपण आणि आयपॅक नेम बघायचं की आयपॅक नेम काय राहणार. त्याच्यात कॉमन नेम खूप सिंपल आहे. कॉमन नेम काय आहे तर याला क्विनाइल सुद्धा म्हणतो आणि हायड्रोक्विनॉइल सुद्धा म्हणतो. सो राईट डाऊन फिनॉल. ओके याचं फिनॉल किंवा हायड्रोक्विनॉल कॉमन नेम आहे. आयपॅक नेमिंग मध्ये आता मला सांगा की बेन्झिनच आहे. सो राईट डाऊन बेन्झिन. ही रिप्लेस विथ OL. बट लक्ष द्या इथे हायड्रोक्सिल ग्रुप दोन प्रेझेंट आहे. कोणकोणत्या पोझिशनवर प्रेझेंट आहे हा फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशन थर्ड हे फोर्थ ही फिफ्थ आणि सिक्स्थ. तर मग ऍक्च्युअल हायड्रोक्सिल ग्रुप फर्स्ट अँड फोर्थ वर आहे. 1,4 हायपन दोन हायड्रोक्सिल ग्रुप आहे म्हणून त्या आणि हायड्रोक्सिल ग्रुप आहे म्हणून OL. ओके सो दॅट इज बेन्झेन 1,4 हायपन डायऑल. ओके नेक्स्ट पण तुम्ही असंही एक्झाम्पल घेऊ शकता. इफ यू कन्सिडर वन ऑफ द एक्झाम्पल जर एक्झाम्पल घेतो म्हटलं तर लक्ष द्या तुम्ही काढू शकता की हे जे आहे हायड्रोक्सिल ग्रुप जर 3 प्रेझेंट असले तर काय असणार तुम्ही सांगू शकाल. सो होमवर्क फॉर यू OH OH OH. ओके याला आपण कॉमन नेम जर बघितलं याचं त्याला फ्लोरोग्लुसिनॉल म्हणतो. ऑलरेडी प्रिव्हियस क्लास मध्ये सुद्धा डिस्कस केलं मी फ्लोरोग्लुसिनॉल. आता याचं आयपॅक नेमिंग काय राहणार 3 आहे त्यासाठी सांगणार तुम्ही ट्राय आणि पुढे काय असणार बेन्झेन कोणत्या पोझिशनवर आहे ते इंडिकेट करायचं. तर असा एक्झाम्पल नॉमेनक्लेचर कुणाचं अल्कोहोल फिनॉलचं कंप्लीट केलं. आता नॉमेनक्लेचर पाहायचं आहे कुणाचं इथरचं. टुडे टॉपिक इज दॅट नॉमेनक्लेचर्स ऑफ इथर्स. आता जो टॉपिक पाहायचा आपल्याला ते नॉमेनक्लेचर पाहायचं आहे कोणाचं इथरचं. इथर काय ऑलरेडी आपण पाहिलं की इथर इज अ अल्कोक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन मे बी अल्किन. ओके अल्किनचा हायड्रोक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे की अल्कोक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे. अल्कोक्सिल डेरिव्हेटिव्ह आहे कोणाची हायड्रोकार्बनची. तर त्याला काय म्हणतो आपण इथर. इथरचं जर पिक्चर्स क्रिएट होतं तर आपल्याला पाहिलं इथरला डिनोट काय करतो जनरल फॉर्म्युला काय होता ROR. दिस इज व्हॉट इथर. हा काय होता ROR. लक्ष द्या हे अल्किल ग्रुप मे बी सेम और डिफरंट दोन्ही राहू शकते. एक तर सेम असेल किंवा डिफरंट असेल. एक तर अरिल ग्रुप असेल किंवा अल्किल ग्रुप कोणतेही राहू शकते. ऍक्च्युअल ब्रीफली आपण डिस्कशन केले याबद्दल. आता लक्ष द्या डिपेंडिंग ऑन दिस अल्किल और अरिल ग्रुप मे बी सेम और डिफरंट. दे आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स दॅट इज सिमेट्रिकल इथर and symmetrical ether and symmetrical ether and unsymmetrical ether. This is symmetrical ether and दूसरा होता asymmetrical ether. आपल्याला माहित आहे दोन प्रकारचे इथर होते. एक सिमेट्रिकल इथर आणि दुसरा असिमेट्रिकल इथर. डिपेंडिंग ऑन दिस अल्किल और अरिल ग्रुप प्रेझेंट either side of the oxygen are same or different. लक्ष द्या either side ऑक्सिजनच्या जे दोन अल्किल किंवा अरिल ग्रुप आहे ते सेम असते किंवा डिफरंट असू शकते. तर त्या बेसिसवर आपण याचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं. ओके सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. तर वन बाय वन आपण डिस्कस करू की सिमेट्रिकल इथरला कसं काय नेमिंग करायचं आणि अनसिमेट्रिकल इथरला कसं काय आयपॅक अँड कॉमन नेमिंग करायची. नॉमेनक्लेचर पाहिजे आपल्याला कशाचं सिमेट्रिकल इथरचं. सर्वात पहिले नॉमेनक्लेचर ऑफ सिमेट्रिकल इथर. सिमेट्रिकल इथरचं नॉमेनक्लेचर कसं करायचं नंतर पाहू आपण अनसिमेट्रिकल इथरला नॉमेनक्लेचर कसं करायचं. दोन नेमिंग आहे. सिमेट्रिकल इथर मध्ये लक्ष द्या की जे अल्किल ग्रुप आहे ते दोन्ही काय असते सेम असते. त्यांनी अल्किल किंवा अरिल ग्रुप आयदर साइड जे ऑक्सिजनच्या प्रेझेंट आहे ते काय असणार सेम. ओके त्याला आपण काय म्हणत होतो सिमेट्रिकल इथर म्हणत होतो. आता याची जी नेमिंग्स आहे ते नेमिंग करायची आपल्याला. एक कॉमन नेमिंग आहे आयपॅक नेमिंग. सो लक्ष द्या common names and आयपॅक नेम. लक्ष द्या कॉमन नेमिंग आणि आयपॅक नेमिंग खूप सिंपलच आहे. कॉमन नेम जर याचं बघितलं तर दोन अल्किल ग्रुप आहे आणि दोन्हीही सेम आहे. सो दॅट बाय राईट डाऊन हिअर डाय. लक्ष द्या दोन्हीही अल्किल ग्रुप आहे. ओके आणि दोन्हीही जर सेम आहे तर त्यासाठी काय लावायचं इथे डाय डाय. आणि हा कोण आहे अल्किल आहे. सो राईट डाऊन डाय अल्किल. सिंपल काय आहे डाय. दोन अल्किल ग्रुप आहे म्हणून डाय अल्किल. आणि आपल्याला माहिती आहे हा ऑक्सिजन कोणाचा फंक्शन ग्रुप आहे इथरचा. सो राईट डाऊन डाय अल्किल इथर. त्याला काय म्हणू आपण डाय अल्किल इथर. तर कॉमन नेम खूप सिंपल आहे की काय दोन अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून डाय आणि हे अल्किल आहे म्हणून डाय अल्किल आणि हा फंक्शन ग्रुप ऑक्सिजनचा ऑक्सिजन कशाचा आहे इथरचा.
सो दॅट वाय इट इज कॉल्ड आता डायल्किल इथर. ओके. आता आयपॅक नेम मध्ये जर बघितलं आयपॅक नेम काय आहे तर लक्षात द्या दोन्हीही अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. ओके. एक इथे जर बाय फॉर्मेट केलं हा वो तिकडे आयपॅक नेम मध्ये कॉमन नेम मध्ये डायल्किल इथर झालं. आयपॅक नेम मध्ये जर बघितलं तर एक बाय फॉर्मेट करायचं याला दोन पार्ट मध्ये एक अल्कॉक्सी ग्रुप आणि एक अल्किल ग्रुप. ओके. तर लक्षात द्या इथे जर अल्कॉक्सी ग्रुप इथे राईट डाऊन होईल काय अल्कॉक्सी आणि हा कोण आहे अल्केन ग्रुप. सो राईट डाऊन हियर अल्कॉक्सी अल्केन. त्याचं जे लक्ष द्या असं जे आयपॅक नेम आहे ते काय आहे अल्कॉक्सी अल्केन आणि जे कॉमन नेम आहे ते काय डायल्किल इथर. दोन अल्किल ग्रुप आहे म्हणून याला डायल्किल इथर म्हणून. ओके. सेम आहे म्हणून डाय लावलं. ओके. डिफरंट आला तर डाय लागलं नसतं. इथे जर आणि आयपॅक नेम मध्ये जर पाहिलं त्याला बायफॉर्केट करायचं एक अल्कॉक्सी ग्रुप आणि एक अल्केन ग्रुप मीन्स राईट डाऊन अल्कॉक्सी अल्केन. एक्झाम्पल घेऊन आपण एक्सप्लेन करू त्याला. इफ आय कन्सिडर एक्झाम्पल जर घेतलं मी कशाचं सिमेट्रिकल इथरचं. फर्स्ट एक्झाम्पल CS3 OCS3. आता लक्ष द्या इथे जर बघितलं तर दोन्ही जे अल्किल ग्रुप आहे तो मिथिल ग्रुप आहे. हा मिथिल आहे हा सुद्धा मिथिल आहे. दोन्ही अल्किल ग्रुप कसे आहेत सेम आहे म्हणून हा कुणाचं एक्झाम्पल आहे सिमेट्रिकल इथरचा. आता याचं कॉमन नेम आणि आयपॅक नेम काय होणार. हा कॉमन नेम बघितलं याचं तर काय होणार आणि आयपॅक नेम काय होणार. कॉमन नेम पाहिलं आपण डायल्किल इथर आहे. दोन अल्किल ग्रुप आहे आणि इथर आहे म्हणून इथर राईट डाऊन केलं. तर दोन अल्किल आता अल्किल ग्रुप कोणते आहेत तर डाय तर लावणारच आपण. सो राईट डाऊन हियर डाय. ओके. आता हे जे अल्किल ग्रुप आहे कोणते ग्रुप अल्किल ग्रुप आहे मिथिल. सो राईट डाऊन डाय मिथिल. ओके. आणि या कोणाचा फंक्शन ग्रुप आहे इथरचा. म्हणजे कॉमन नेम खूप सिंपल आहे की काय राईट डाऊन करायचं डाय मिथिल इथर. याचं नाव काय होणार डाय मिथिल इथर. डाय का बरं लावलं दोन आहे अल्किल ग्रुप. कोणत्या अल्किल ग्रुप आहे मिथिल आणि कोणाचा फंक्शन ग्रुप आहे इथरचा. जो राईट डाऊन डाय मिथिल इथर जो कॉमन नेम. आता आयपॅक नेम मध्ये आपण पाहिलं की याला बायफॉर्केट करायचं आहे. बायफॉर्केट कुठे करतो तिकडे लेसन नंबर ऑफ काय असेल कार्बन असेल. पण इथे जर बघितलं तर इथे दोन्ही साईडला सेम आहे. कुठूनही बायफॉर्केट केला तरी चालेल त्याला. ओके. सो इथे ब्रेक केलं मी इकडून. आता लक्ष द्या इथे जर पाहिलं तर कोणता अल्कॉक्सी मिळून राहिला हा मिथिल आहे म्हणून कोणता ग्रुप कोणता मिळेल अल्कॉक्सी मिथॉक्सी. सो हियर मिथॉक्सी. आणि हा कोणता अल्किन आहे एक कार्बन असणारा कोणता अल्किन असते मिथेन. सो कॉमन नेम आणि आयपॅक नेम इज व्हॉट आयपॅक नेम काय राहणार मिथॉक्सी मिथेन. खूप सिंपल आहे. त्याला बायफॉर्केट ब्रेक करायचा आहे. असं ब्रेक करायचं आहे की जिकडे लेसर नंबर ऑफ कार्बन आली पाहिजे. ऑक्सिजन साईड कोणत्या इकडे आला पाहिजे लेसर नंबर ऑफ. ओके. पण इथे जर बघितलं तर लेसर नंबर ऑफ कुठे येऊन राहिले दोन्ही इकडे सेमच आहे म्हणून कुठे बायफॉर्केट करा. ओके. तर हा कोण आहे कोणता अल्कोक्सी ग्रुप आहे मिथॉक्सी आहे आणि हा कोणता अल्किन आहे मिथेन. सो सेकंड एक्झाम्पल जर घेतो म्हटलं आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये CS3. सेकंड एक्झाम्पल काय कन्सिडर CS3 CS2 CS3. ओके. इथे जर बघितलं तर हा कोणता इथर आहे हा सिमेट्रिकल आहे की मिक्स इथर आहे. तो आपल्याला दिसतंय की हा सुद्धा सिमेट्रिकलच एक्झाम्पल आहे कारण दोन्ही साईडने जे अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे ते सेम आहे. आणि अल्किल ग्रुप कोण आहे दोन कार्बन असणारे इथिल ग्रुप. ओके. आता याचं कॉमन नेमिंग काय असणार कॉमन नेमिंग जर बघितलं याच्यामध्ये तर कॉमन नेम काय आहे दोन्ही साईडना ऑक्सिजनच्या आयदर साईडनं कोण प्रेझेंट आहे दोन्ही अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. कोणते इथिल दुसराही सुद्धा इथिल आहे. ओके. आता कॉमन नेम मध्ये आपल्याला माहिती आहे डाय लावतो. डाय का लावतो दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहे. सो डाय आणि कोणत्या अल्किल ग्रुप आहे मिथिल इथिल इथिल. सो दॅट वाय इट इज राईट डाऊन डाय इथिल इथर. व्हेरी सिंपल कॉमन नेम. नाउ आता पाहायचं आपल्याला कोणतं आयपॅक नेम. आयपॅक नेम सुद्धा खूप सिंपल आहे. काय करतो आपण याला बायफॉर्केट करतो असं बायफॉर्केट करतो की ऑक्सिजन कोणत्या साईडने आला पाहिजे लेसर नंबर ऑफ कार्बन कडे. इथे दोन्ही सेम आहे. ओके. कुठून बायफॉर्केट करा. आता हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे कोणता अल्कॉक्सी अल्केन आहे अल्कॉक्सी कोणता आहे इथॉक्सी. सो राईट डाऊन इथॉक्सी आणि हा कोणता अल्केन आहे इथेन. इथॉक्सी. ओके. थर्ड वन एक्झाम्पल इफ कन्सिडर CS3 CS2 CS2 CS3 CS2 CS2 O CS2 CS2 CS2. याचं सुद्धा तुम्ही कॉमन नेम लिहू शकणार आणि आयपॅक नेम सुद्धा लिहू शकणार. तर लक्ष द्या इथे कॉमन नेम काय असणार याचं कॉमन नेम तुम्ही सांगितलं की दोन्ही जर सेम असेल त्याला आपण काय म्हणतो अवश्य दोन जरी सेम असेल दोन्ही आपण काय लिहितो डाय लिहितो. सो राईट डाऊन डाय.
आता हे जे अल्किल ग्रुप आहे, कोणते अल्किल ग्रुप आहे? 3 कार्बन असणारा प्रोपेन, एक हायड्रोजन गेला तर प्रोपिल होईल. हा सुद्धा प्रोपिल आहे, म्हणून काय राईट डाऊन करायचं? डाय प्रोपिल. आणि कशाचा फंक्शन ग्रुप आहे? इथरचा. सो डाय प्रोपिल इथर. ओके. नाउ इथे आयपॅक नेम काय असणार याचं? काय फॉरगेट करा? प्रोपॉक्सी प्रोपेन. खूप सिंपल आहे. आयपॅक नेमिंग सुद्धा आणि कॉमन नेमिंग सुद्धा आहे. कशाचे आहे? तर मग इथरचे. कोणते इथर? सिमेट्रिकल इथर. ओके. अजून एक्झाम्पल जर बघितलं आपण, फोर्थ एक्झाम्पल, वन बाय वन तुम्ही फोर्थ एक्झाम्पल सुद्धा बघू शकता. अशाच प्रकारचं आयपॅक नेमिंग करायचं. नॉमेनक्लेचर. नेक्स्ट अनसिमेट्रिकल इथरचं नॉमेनक्लेचर बघायचं आपल्याला. नॉमेनक्लेचर ऑफ दी असिमेट्रिकल असिमेट्रिकल इथर. अनसिमेट्रिकल इथर म्हणजेच काय की जे अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे किंवा अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे आयदर साइड ऑक्सिजनच्या, ते काय राहणार? डिफरंट राहणार. दिस वन अल्किल ग्रुप आर डिफरंट दॅन दॅट वन. ओके. सो लक्षात आहे, दोन्ही जे अल्किल ग्रुप आहेत जर ते डिफरंट असेल त्या इथर मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? असिमेट्रिकल इथर म्हणतो. दोन्ही अल्किल ग्रुप. ओके. तर अशा इथरला नेमिंग कसं करायचं? कॉमन नेमिंग ऍज वेल एज आयपॅक नेमिंग. तर लक्षात आहे, सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे? कोणतं नेमिंग करायचं आहे? कॉमन नेमिंग. आणि दुसरं कोणतं आहे? आयपॅक नेमिंग. लक्षात आहे, कॉमन नेम मध्ये बघितलं आपण की जेव्हा दोन्ही अल्किल ग्रुप सेम होते, इन केस ऑफ सिमेट्रिकल इथर तर आपण डाय लावलं. पण इथे जे अल्किल ग्रुप आहे ते सेम असणार का? नाहीये. मग डाय लावता येणार नाही. तर त्यावेळेस काय करायला लागेल? दोघांचं नाव घ्यायला लागेल. हा कोणता अल्किल आहे आणि हा कोणता अल्किल आहे. सो अल्किल आणि लास्ट फंक्शन ग्रुप काय आहे? इथर. पण आता प्रश्न हा निर्माण होणार की पहिले या अल्किलचं नाव लिहायचं की या अल्किलचं नाव लिहायचं? तर लक्षात द्या, त्या कोणत्या अल्किलचं नाव लिहायचं हे कशावरून ठरवायचं? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार ठरवायचं की कोणाला पहिले प्रायोरिटी द्यायची. ओके. ए बी सी डी. सपोज जर इथिल मिथिल आहे, दोन अल्किल आहे, एक मिथिल आहे एक इथिल आहे. आता ई पहिले येते की एम पहिले येते? ई पहिले येते. प्रायोरिटी ईला दिली तर सर्वात पहिले काय लिहायला लागेल? इथिल, नंतर मिथिल. लास्ट वन हा फंक्शन ग्रुप इथरच आहे, म्हणून काय लिहायचं? इथर. तो जर कॉमन नेम आहे अनसिमेट्रिकल मध्ये काय होणार? अल्किल अल्किल इथर. सिमेट्रिकल मध्ये काय होतं? डाय अल्किल इथर होतं. पण इथे काय? अल्किल अल्किल इथर. आता आयपॅक नेम मध्ये सुद्धा काय होणार? आयपॅक नेम मध्ये ते सेम काय? अल्कॉक्सी अल्किन इज अ आयपॅक नेम. ते सुद्धा आयपॅक नेम ऍज इट इज राहणार. अल्कॉक्सी अल्किन आणि इकडे अल्किल अल्किल इथर हे कॉमन नेम इन केस ऑफ अनसिमेट्रिकल इथर. ओके. एक्झाम्पल घेऊ आपण आणि त्यामध्ये एक्सप्लेन करू. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. CH3OCH3 consider here C2H5. ओके. आता मला सांगा, इथे जर पाहिलं आपण CH3OC2H5, इथे जर पाहिलं दोन्ही जे अल्किल ग्रुप आहे ते सेम आहे का? इथे जो आहे हा कोण आहे? मिथिल आहे. इकडे आहे कोण आहे? इथिल आहे. म्हणजे दोन्ही साईडने ऑक्सिजनच्या आयदर साईडने या इथर मध्ये काय डिफरंट अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणून हा अनसिमेट्रिकल इथर आहे. आणि अनसिमेट्रिकल इथर आहे त्याचं कॉमन नेम आणि आयपॅक नेम काय? तर कॉमन नेम लिहायचं झालं तर कॉमन नेम मध्ये आपण पाहत असतो जर सेम अल्किल ग्रुप राहिले असते, डाय लावलं असतं, पण सेम आहे का? नाहीये. एक मिथिल आहे एक इथिल आहे. मग दोन्ही अल्किलचं नाव लिहायला लागेल, पण प्रायोरिटी द्यावं लागेल कुणाला? मिथिलला की इथिलला? पहिले ई येते की पहिले एम येते? ई येते. सो राईट डाऊन इथिल. त्याच्यानंतर कोण आहे? मिथिल. खूप सिंपल. आणि त्याच्यानंतर फंक्शन ग्रुप कोणाचा आहे? इथरचा. सो दॅट बाय इट्स कॉमन नेम इज इथिल मिथिल इथर. खूप सिंपल आहे. इथिल मिथिल इथर. आयपॅक नेमचा जर विचार केला तर आयपॅक नेमिंग काय राहणार? आयपॅक नेमिंग सुद्धा खूप सिंपल आहे. आयपॅक नेमिंग मध्ये आपण पाहिलं, मी सांगितलं तुम्हाला की याला बायफॉर्मेट किंवा ब्रेक करायचं. कसं ब्रेक करायचं की जिकडे काय लेसर नंबर ऑफ काय असायला पाहिजे? कार्बन असायला पाहिजे. इकडे ऑक्सिजनला त्या साईडने ठेवायचं की जिथे लेसर नंबर ऑफ काय असेल? कार्बन असेल. आता इकडे एकच कार्बन, इकडे दोन आहे, इकडे ब्रेक करावं लागेल. हा कोण आहे? मिथॉक्सी. आणि हा कोण आहे? इथेन. म्हणजे याचं नाव काय होणार? मिथॉक्सी इथेन. याचं नाव काय आहे? मिथॉक्सी इथेन. ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल जर घेतो आपण,
इथे जर पाहिलं तर हा कोण आहे, इथिल आहे, हा कोण आहे, प्रोपिल आहे. आणि प्रोपिल आहे, हा इथिल आहे. ऍक्च्युअल दोघा पाहिलं दोन्ही सेम आहे का, नाही डिफरंट आहे. मग डिफरंट आहे तर अल्टिमेट्रिकल इथर आहे, आणि अल्टिमेट्रिकल इथर आहे तर आपल्याला माहिती आहे दोघांचं अल्किलचं कॉमन नेम मध्ये दोघांना अल्किलचं नेमिंग लिहायला लागेल. पहिले इथिल लिहायचं, पहिले प्रोपिल लिहायचं. तर पहिले ई येते, सुधारणा राईट डाऊन इथिल कॉमा एन प्रोपिल. स्टेट चेन आहे म्हणून एन प्रोपिल लिहिलं, एन प्रोपिल. आणि लास्ट पण काय राहणार, इथर. आता आपल्याला माहिती आहे आयपॅक नेमिंग सुद्धा लिहिता येईल. आयपॅक नेमिंग मध्ये काय करणार आपण, आयपॅक नेमिंग मध्ये आपण काय करतो, ब्रेक करतो चेनला, असं की ऑक्सिजन साईड लेसर नंबर कडे आला पाहिजे. ओके, या प्रकारचं. हा कोणता आहे, इथॉक्सी. आणि हा कोण आहे, प्रोपेन. सो दॅट बाय इट्स नेम इज इथॉक्सी प्रोपेन. असे खूप सारे एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले, त्यावरून सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल. ओके, दुसरं एक्झाम्पल मी जर असं घेतलंय, फॉर एक्झाम्पल दॅट इज सी. ओके, त्याचं ते कॉमन नेम आहे. कॉमन नेम काय आहे, त्याला एनिसोल म्हणतो आपण. बेन्झीन रिंगवर जर मिथॉक्सी ग्रुप जर प्रेझेंट असेल त्याला काय म्हणतो आपण, एनिसोल म्हणतो. हे कॉमन नेम आहे. मोस्ट ऑफ याच्यामध्ये दिसेल आपल्याला की एनिसोल आहे, इथरच आहे हा सुद्धा. ओके, एक अरिल ग्रुप आहे आणि एक अल्किल ग्रुप आहे. त्याचं आयपॅक नेम मध्ये जर बघितलं तर आयपॅक नेम काय असणार याचं, लक्ष द्या. हा फिनिल आहे, हा मिथिल आहे. ओके, एक मिथिल आहे, एक फिनिल आहे. आपण पाहिलं की दोन्ही जर डिफरंट असेल तर आपण अल्किल अल्किल इथर लिहितो. आता पहिले मिथिल लिहिली की पहिले फिनिल. हा फिनिल ग्रुप आहे आणि हा मिथिल ग्रुप आहे. यामध्ये पहिले येते की टी पहिले येते, या. सो दॅट बाय राईट डाऊन मिथिल. इट्स कॉमन नेम जनरली राईट डाऊन हियर. कॉमन नेम्स मिथिल, फिनिल, इथर. तसं सुद्धा कॉमन नेम लिहिता येईल. ओके, एनिसोल सुद्धा किंवा मिथिल, फिनिल, इथर सुद्धा. ओके, आणि आयपॅक नेम जर पाहिलं तर आयपॅक नेम तुम्ही सांगू शकता. याचं नाव आयपॅक नेम काय राहील, मिथॉक्सी बेन्झीन.